श्रीराम जय राम जय जय राम। शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ। भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही। ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे। तोच करता, आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी, म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा। आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा, त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे। नामासारखे दुसरे खरे साधन नाही। वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो। ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते, विषय त्याला कडू वाटू लागतात। परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे। नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये। नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात। नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे। आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही। नामात प्रेम येईल असे करावे। जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे। भगवंत आपल्या नामस्मरणात आहे। शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे। आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमा वाचून दुसरा उपाय नाही। एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो। मी अमुक एक साधन करीन असे म्हणू नये। परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस अशी दृढ भावना ठेवावी। समजा आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही। त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये। भगवंत हा सहज साध्य आहे, सुलभ साध्य नाही। निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय, म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा। भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा। जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे। आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे। भोग आणि दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे। याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे। याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे। यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी, तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ मागावे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 91 निरूपण। नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा। नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा। समर्थ म्हणतात की हे मना, तू रघुनायकाचा वीट मानू नको। अति आदराने तू रामनाम घे। जर मानवाच्या मुखातून रामनाम आले नाही तर मानवाची खूप हानी होते। जन्म मरणाच्या फेऱ्या चालू राहतील। म्हणून हे मना, रघुनायकाचे नाम घे। रघुनायकाचा वीट मानू नको। याचा अर्थ रामनामाचा कंटाळा करू नकोस असा अर्थ नाही, तर रघुनायकाच्या रूपाकडे तू दुर्लक्ष करू नकोस। ते रूप मनात साठवून ठेवण्याचा
त्या रूपाशी अनुसंधान राखण्याचा प्रयत्न कर. त्या रूपाशी अनुसंधान ठेवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे नाम घेणे, त्याचे चिंतन करणे, त्यांचा निधिध्यास घेणे. आपला अंतरात्मा म्हणजे आपल्यामध्ये असणारे राघवाचे रूप. आपल्यामध्ये असणाऱ्या राघवाच्या सहाय्यानेच आपले शरीर चालते. आपण बोलतो, चालतो, ऐकतो, सर्व क्रिया करतो, पण आपल्याला ती जाणीव नसते. आपण मी करता या भावात असतो. त्यामुळेच राघव आपल्यापासून दूर जातो. त्यासाठी काही पैसे खर्च करायचे नाहीत. फक्त प्रेम भावाने राघवाच्या फोटोकडे बघत राहायचे, त्याचे नामात तल्लीन होऊन जायचं, म्हणजे राघवाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की नाम घेण्यासाठी पैसे पडत नाहीत. ते नाम फुकाचे आहे, सुरक्षित आहे. मग फुकट नाम घेऊन एवढा फायदा होत असेल तर नामाकडे दुर्लक्ष का करायचे? सतत सीतापती रघुवीर समर्थ असा नामघोष करत राहा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. एका साधकाने महापेरियव यांना म्हणजे श्री आदिशंकराचार्यांना विचारले, महालयाच्या दिवशी आपण कावळ्याकरता जेवणाचे ताट का वाढून बाहेर ठेवतो? आपले पूर्वज काय अति नीच व घाणेरड्या अशा कावळ्यांच्या रूपात येतात? एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या रूपात का येत नाहीत? शंकराचार्य मंद स्मित करत म्हणाले, तमिळमध्ये कावळ्याला आपण काका म्हणतो, संस्कृतमध्येही काक म्हणतो. आपण इतर कुठल्या पक्षाचं नाव त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून देतो का? कुणी पोपटाला की की किंवा मोराला म्याव म्याव असे म्हणतात का? नाही, कावळ्यालाच त्याच्या आवाजावरून नाव पडले. कारण खरंच कावळा हा एक विशेष पक्षी आहे. तमिळमध्ये काचा अर्थ कापूत म्हणजे माझे रक्षण कर असा आहे. म्हणून जेव्हा आपण कावळ्याला अन्न ठेवतो व का का असे म्हणतो, तेव्हा आपण खरे म्हणजे आपल्या पूर्वजांना आपले रक्षण करण्याचे आवाहन करत असतो. तुम्ही कावळ्याला नीच जातीचा समजता, कारण तो वाटेल ते घाणेरडे सुद्धा खातो व आपल्या आजूबाजूला सहज आढळतो. पण लक्षात घ्या की तो एक सुंदर, चांगला व उपयुक्त पक्षी आहे. अहो, तो आपल्याला त्याच्या काव काव ह्या ओरडण्याने ब्राह्म मुहूर्तावर झोपेतून जागे करतो. कोंबडा पहाटे आरवतो व आपल्याला उठवतो असे म्हटले जाते. ते काही अंशी खरेही आहे. पण कोंबडे हे लहरी असतात, ते वेळेवर उठवतीलच असे नाही. पण कावळा मात्र तुम्हाला ब्राह्म मुहूर्तावर अर्थात जपा करता सर्वात उत्तम असलेल्या वेळेवर उठवणार म्हणजे उठवणार. आपली योग्य वेळी पूजा अर्चा व्हावी म्हणून तो आपल्याला जणू मार्गदर्शन करतो. आणि एक त्याला थोडे अन्न मिळाले की तो ओरडून बांधवांनाही बोलवतो. इतर प्राण्यात हा गुण आढळत नाही. खरंच माणसांनी सुद्धा हे कावळ्याकडून शिकलं पाहिजे. केवळ म्हणीपुरतं एक तीळ 7 जणांनी वाटून खावा असे म्हणून काय उपयोग? संध्याकाळी सुद्धा कावळा का का करत आपल्या घरट्यात परततो. झोपण्यापूर्वी तो जणू देवाला सांगतो की दिवसभरात जे काही घडलं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आणि तुम्हाला हे माहीत आहे का की कावळा सूर्यास्तानंतर काहीही खात नाही. आपल्या शास्त्रात सुद्धा सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे वर्ज्य आहे. आता किती जण हे शास्त्रवचन पाळतात न कळे. असो, त्यामुळे मला कावळा हा एक नीच पक्षी आहे असे मुळीच वाटत नाही. बघा, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे तो आपल्याला काय काय शिकवतो. म्हणून आपले पितर कावळ्याच्या रूपात येणे पसंत करतात. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही कावळ्याकरता रोज थोडं अन्न ठेवत जा. केवळ महालय असेल तेव्हाच असे नको. आणि हो, कावळा आपल्याला अद्वैत ज्ञान सुद्धा देतो.
तुम्ही ठेवलेले अन्न दिसल्याबरोबर तो खुश होतो व आनंदाने ते अन्न खातो. त्याला खाताना बघून तुम्हीही आनंदी होता. म्हणजे तुम्ही दोघेही आनंदी होता, कारण तुम्ही दोघेही भगवान आहात. तुम्हाला काय वाटतं? आपले ऋषीमुनी वेडे होते. आपल्या पूर्वजांपर्यंत, आपल्या पितरांपर्यंत अन्न पोचावं म्हणून त्यांनी कावळ्यांना अन्न घालण्याची प्रथा का पाडली असेल? त्यामागे आपल्या साधू संतांचा एक अतिशय कुशल व विशेष विचार आहे. आता ऐका ते खरं कारण. तुम्ही कधी वडाचं किंवा पिंपळाचं झाड लावले का? आणि कोणाला लावताना कधी बघितलंय का? त्यांच्या बिया मिळतात का हो? नाही ना. फांद्या लावून पण ही झाडे जगत नाहीत. निसर्गाने यांच्याकरता एक अजब व्यवस्था निर्माण केली आहे. कावळे ह्या झाडांची बियांसकट फळे खातात. ती पचताना त्या बियांवर काही विशिष्ट प्रक्रिया घडतात. नंतर कावळ्याच्या विष्ठेवाटे जिथे ह्या बिया पडतात तिथेच ही झाडे उगवू शकतात. पिंपळ हे असे एक झाड आहे की जे 24 तास प्राणवायू देते आणि वड तर एक उत्तम औषधी वृक्ष आहे. हे दोन्ही वृक्ष जर नामशेष होऊ नयेत असे वाटत असेल तर कावळ्यांशिवाय पर्याय नाही. पितृ पंधरवडा हा कावळ्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्यांची चांगली सुदृढ नवी पिढी निर्माण होण्याकरिता ह्या जुन्या पिढीला ह्या काळात चांगले पोषक अन्न मिळाले पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वजांनी हा एक कर्मकांडाचा भाग करून ठेवला आहे. तेव्हा तुमच्या नजरेस वड, पिंपळ किंवा कावळा दिसेल तेव्हा आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची व चांगल्या हेतूची आठवण होऊ दे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.